शेतकरी मित्रांनो, राम राम. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज देखील राज्यातील अनेक भागात अतिमुसळधार पाऊस होणार आहे, तर तो कुठे होणार आहे हे जाणून घेण्याआधी महत्त्वाच्या सूचनावर एक नजर टाकू. सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की राज्यातील पाऊस थोडेच दिवस शिल्लक आहे, त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होत जाणार. परंतु याआधी राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस होणार. आपल्या जिल्ह्यांना या दरम्यान कसा पाऊस होणार हे जाणून घेण्यासाठी अंदाज शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण बघतो की बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र बऱ्यापैकी भूभागावर आलं असून त्याचा परिणाम छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि विदर्भ असा सुरू झाला आहे. महाराष्ट्रातही त्याचा बऱ्यापैकी परिणाम होईल असा अंदाज आहे. पुढील त्याच्या परिणामांचा अंदाज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. गेल्या 24 तासात पाऊस कुठे झाला, तर ज्या डिप्रेशनचा प्रभाव आहे तो ओरिसा, छत्तीसगड आणि तेलंगणा साधारण या भागामध्ये त्याचा परिणाम सुरू झालेला आहे आणि हा जवळपास गुजरातपर्यंत राहणार आहे. कोकण किनारपट्टीला देखील काल बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याची माहिती उपलब्ध आहे. विदर्भात पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे, मराठवाड्यात पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. उत्तर महाराष्ट्रात तुरळक, मध्य महाराष्ट्रात तुरळक, तर पश्चिम महाराष्ट्रातही तुरळक पावसाची नोंद काल झालेली आहे. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. आज 29 तारखेला देण्यात आलेली भारतीय हवामान खात्याकडूनचे अलर्ट महत्त्वाचे आहेत. विदर्भामध्ये, छत्तीसगडमध्ये आणि पूर्व मध्य प्रदेशमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे. भारतातल्या बहुतांश राज्यांमध्ये आणि खास करून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देखील देण्यात आला आहे, जो कालपर्यंत देण्यात आलेला नव्हता. उद्या देखील 30 तारखेला विदर्भातील रेड अलर्ट कायम आहे. मध्य प्रदेश आणि मध्य महाराष्ट्र, पूर्व राजस्थान या भागात ऑरेंज अलर्ट आहे. बाकी महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट कायम आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात उद्या देखील पावसाचा अंदाज आहे. 31 तारखेला कोकण आणि घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, इतरत्र येलो अलर्ट. संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची स्थिती दाखवण्यात आली आहे. पूर्व गुजरातमध्ये मात्र रेड अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील पाऊस 1 ऑगस्टला उघडेल. मध्य महाराष्ट्र, घाटमाथा आणि मराठवाडा, कोकणामध्ये येलो अलर्ट कायम आहे. महाराष्ट्रातील पाऊस 2 ऑगस्टपासून उघडतोय. ECMWF मॉडेलने, हे जे मॉडेलचं व्हर्जन आहे, या ठिकाणी आज विदर्भामध्ये पावसाला सुरुवात देखील झालेली आहे. त्याचे परिणाम विदर्भात जाणू लागले आहेत. गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या भागात देखील त्याचा परिणाम होणार आहे. पावसाचं प्रमाण अगदी सोलापूरपर्यंत पोहोचणार आहे, इकडे अहिल्यानगरपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे आज बऱ्यापैकी याचा परिणाम महाराष्ट्रावर जाणू लागेल. कोकणातही मध्यम स्वरूपांच्या सरी होऊ शकतात, त्यामुळे अतिवृष्टीची परिस्थिती विदर्भात जाणू शकते. विदर्भकरांनो, काळजी घ्या. पुढील 2 दिवस आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस विदर्भामध्ये आपल्याला पुढील 2 दिवसात 48 तासात जाणू शकतो. मराठवाड्यातही त्याचा परिणाम मध्यम ते जोरदार स्वरूपात जाणू शकतो. त्यामुळे अनेक जिल्ह्यात आपल्याला दुष्काळी परिस्थितीत परिवर्तन झालेलं या ठिकाणी दिसू शकतं. 31 तारखेला कोकण किनारपट्टीचा पाऊस वाढणार आहे. त्याबरोबरच इतर कुठले जिल्हे आहेत ज्याच्यात पावसाचं प्रमाण राहील, तर या हवामान प्रणालीचा परिणाम हा अमरावती, अकोला, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर आणि काही प्रमाणात पुणे या भागात त्याचा परिणाम 31 तारखेला या मॉडेलने दाखवला आहे. त्यानंतर मात्र ते गुजरातकडे निघून जाईल असा अंदाज आहे. 1 तारखेला महाराष्ट्रावरचा याचा परिणाम संपेल.
परंतु महाराष्ट्रात 1 तारखेपासून स्थानिक वातावरण सुरू होईल. 2 तारखेला स्थानिक वातावरण असेल, पूर्णतः उघडीप असणार नाही. कोकणात पाऊस चालू राहील. उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे. 3 तारखेला हे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून उत्तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, नाशिक या जिल्ह्यात पावसाची शक्यता अजून कायम राहणार आहे. विदर्भाच्या पूर्व भागातही पाऊस असेल, त्यामुळे स्थानिक वातावरण राहील महाराष्ट्रामध्ये. डिप्रेशन पुढे सरकू लागलं आहे. आपण जर त्याचा पुढचा मार्ग हा ECMW मॉडेलनुसार बघितला तर ते काही प्रमाणात आज आणि उद्या विदर्भाला घासून मध्य प्रदेशवरून गुजरातकडे जाण्याची प्राथमिक शक्यता दाखवण्यात आलेली आहे. मात्र थोडं ते पुढे गेल्यावर राजस्थानकडे देखील 1-2 तारखेला असेल आणि मग 2 तारखेनंतर त्याचं अस्तित्व संपण्याची देखील शक्यता आहे. ही वादळी प्रणाली आता तिचा प्रवास त्यांनी सुरू केला आहे. जवळपास महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात देखील झालेली आहे आणि त्याचे परिणाम आज आपल्याला दिसू लागतील. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र तर आपण बघतो तर हळूहळू आज दिवसभरात अनेक विभागात जोरदार पाऊस होणं अपेक्षित आहे. दुष्काळी भागात पावसाचं प्रमाण वाढेल आणि अनेक ठिकाणचा दुष्काळ नियंत्रणात येईल असा अंदाज आहे. याचा मुख्य प्रभाव आज आणि उद्या विदर्भावर आहे. मॉडेलने थोडं ते उत्तरेकडून सरकण्याची शक्यता जरी दाखवली असली तरी महाराष्ट्राच्या खास करून उत्तर भागातून याचा परिणाम आपल्याला जाणवण्याची शक्यता आहे. 31 तारीख ही उत्तर महाराष्ट्रासाठी महत्त्वाची जरी असली तरी दुपारनंतर त्याचा प्रभाव कमी होईल आणि 1 तारखेपासून थोडंफार किरकोळ कोकणामध्ये आणि महाराष्ट्रात स्थानिक वातावरण राहील. मात्र एका पावसाच्या खंडाला सुरुवात होते आहे. 2 तारखेलाही स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. जरी पावसाचा खंड असला तरी स्थानिक वातावरण या दरम्यान राहील. नाशिकसह मध्य महाराष्ट्र आणि उत्तर मराठवाडा, विदर्भात 3 तारखेला पावसाचा अंदाज देण्यात आला. 4 तारखेला पश्चिम महाराष्ट्रात थोडं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलंय. 5 तारखेला विशेष वातावरण नाही. शेतकरी मित्रांनो, राम राम. मी किशोर पटले आपल्याला 29 ते 31 जुलै दरम्यानचा हवामान अंदाज सांगणार आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रात 29 ते 31 जुलै दरम्यान अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. तर आपण नेहमीप्रमाणे विभागावर अंदाज पाहणार आहोत. मराठवाडा विभागातील उत्तर भागात पावसाचा जोर उर्वरित मराठवाड्याच्या तुलनेत अधिक राहील. म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यात 29 ते 31 जुलै दरम्यान जोरदार तर अति जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच वाऱ्याचा वेग देखील अधिक राहील. तर परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता या दरम्यान आहे. त्यानंतर नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड या जिल्ह्यात उत्तर भागाच्या तुलनेत पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी फक्त भुरभुर रिमझिम पाऊस होऊ शकतो, तर काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो. 31 जुलै नंतर पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. हा झाला आपला मराठवाड्याचा अंदाज. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र. तर उत्तर महाराष्ट्रात म्हणजे खानदेश आणि लगतच्या भागात 29 ते 31 जुलै दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यातील नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मैदानी भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यात मध्य प्रदेश आणि विदर्भाला लागून असलेल्या भागात वाऱ्याचा वेग अधिक राहून जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर 31 जुलै नंतर पावसाचा जोर कमी होऊन हलका मध्यम पाऊस चालू राहण्याची शक्यता या भागात आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात 29 ते 31 जुलै दरम्यान विशेषतः घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहून जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यात पुणे, सातारा आणि कोल्हापूरचे घाट परिसर यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मैदानी भागात कुठे रिमझिम तर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. म्हणजे सोलापूर जिल्ह्यात हलका मध्यम पाऊस होऊ शकतो, तर सांगली जिल्ह्यातील पश्चिम भागात मध्यम तर पूर्वेकडील भागात हलके मध्यम पाऊस
होऊ शकतो. त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यात 29 ते 31 जुलै दरम्यान हवामान ढगाळ राहून हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. त्यात पश्चिम भाग म्हणजे अकोले, संगमनेर आणि पारनेर या भागात म्हणजे पुणे आणि नाशिक जिल्ह्याला लागून असलेल्या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर अहिल्यानगर शहर परिसर, राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा या भागात अधूनमधून हलका ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव आणि पाथर्डी या भागात पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज असून हलका मध्यम पावसाची शक्यता आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील अजून देखील काही भागांना कमी पावसाची शक्यता सध्या घडीला दिसत आहे. त्यानंतर विदर्भ, तर विदर्भातील जिल्ह्यामध्ये 29 ते 31 जुलै दरम्यान पावसाचा जोर अत्यंत जास्त स्वरूपात राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यातील पूर्व विदर्भ म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर वाऱ्याचा वेगही अधिक राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पश्चिम विदर्भातील जिल्ह्यामध्ये म्हणजे अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच अकोला, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये हवामान ढगाळ राहून हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरींचा अंदाज आहे. शेतकरी मित्रांनो, 29 ते 31 जुलै दरम्यान या 3 दिवसामध्ये राज्याच्या अनेक भागात जोरदार, कुठे मुसळधार तर कुठे अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. खास करून पूर्व विदर्भ, त्याचबरोबर मराठवाड्याचा उत्तर भाग, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. फक्त या दरम्यान पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडील भाग आणि मराठवाड्याचा दक्षिणेकडील भाग या भागांना पावसाची शक्यता कमी आहे. म्हणजे होऊ शकतो, पण हलका ते मध्यम पाऊस या भागात होईल. सध्या तरी मुसळधार पावसाची शक्यता त्या भागात दिसत नाही. तर चला शेतकरी मित्रांनो, आपण लवकरच आपल्या या चॅनलवरती तूर शेंडा छाटणी, तूर विरळणी आणि तूर मर रोग या तिन्ही विषयाचे एकत्रित लाईव्ह घेणार आहोत. त्यामुळे आपल्या लाईव्हला नक्की हजर राहा. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्व शेतकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असेच आपल्या शेतीविषयक आणि हवामानविषयक प्रश्नांची उत्तरे घेऊन. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.